नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन। श्लोक नंबर 23। द्विषता परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः भूतेषु बद्धवैरस्य न मनः शान्तिमृच्छति। द्विषतः परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः भूतेषु बद्धवैरस्य न मनः शान्तिमृच्छति। द्विषतः परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः भूतेषु बद्धवैरस्य न मनः शान्तिमृच्छति। द्विषतः परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः भूतेषु बद्धवैरस्य न मनः शान्तिमृच्छति। द्विषतः जो द्वेष करतो, परकाये इतरांच्या देहांचा, माम माझा, मानिनः आदर करतो, भिन्नदर्शिनः पृथक भावी मनुष्याचा, of a separatist, भूतेषु जीवांचा, बद्धवैरस्य जो वैर भावनेने वागतो, न नाही, मनः मन, शांतिम शांती, रिच्छति प्राप्त करतो। भाषांतर, जो मनुष्य माझा आदर करतो पण इतरांच्या देहांचा द्वेष करतो आणि यामुळेच पृथक भावी झालेला असतो। पृथक भावी म्हणजे सेपरेटिस्ट। तो कधीही मनःशांती प्राप्त करू शकत नाही, कारण तो इतर जीवांशी वैर भावनेने वागत असतो। या इतर जीवांवरती समभावाने प्रेम आदर पूर्वक वागण्याच्या या श्लोकांमधला हा तिसरा श्लोक आहे। प्रभुपादांच्या तात्पर्यांवरून थोडंफार आपल्याला समजतं, परंतु श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि श्रील जीव गोस्वामी या 4 श्लोकांचं विश्लेषण खूप छान देतात। ते म्हणतात की हे 4 श्लोक जे आहेत 21, 22, 23, 24 हे 4 श्लोक हे
4 वेगवेगळ्या मत्सर्याच्या स्टेजचं वर्णन आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणालो की या श्लोकांमधल्या शब्दांवरती थोडस लक्ष द्या. पहिल्या श्लोकामध्ये शब्द वापरलेला आहे अवज्ञा, ज्याचा अर्थ आपण समजावून घेतला. अवज्ञा म्हणजे एखाद्याला वरून पाहणे की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि ही सुरुवात असते ईर्ष्येची, द्वेषाची, मत्सराची. जसे कॅन्सरचे 4 स्टेजेस असतात, तसे ही कॅन्सरची पहिली स्टेज असल्यासारखी असते. आणि दुसऱ्या स्टेजमध्ये शब्द वापरलाय हित्वा, त्याचा श्रील प्रभुपाद अर्थ सांगतात उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय? एखाद्याला तुच्छ लेखणे. अवज्ञाच्या जरा पुढची स्टेज असते. यस, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे, ग्रेट आहे, तो आता आलेला आहे काइंड ऑफ. परंतु उपेक्षा कशी असते? या माणसाला मला बघायचं नाही, तो माणूस जिथे आहे तिथे मला काम करायचं नाही, हा माणूस आला नसला पाहिजे. बऱ्याचदा आपण भगवंतांना प्रार्थना पण करतो, याची कुठेतरी बदली करून टाका किंवा माझी बदली करून टाका. अजूनही त्या माणसाबद्दल काहीतरी वाईट करण्याची वृत्ती मनात आलेली नसते. एक इनोसंट भाव असतो, आणि हे आपण जस्टिफाय पण करतो. ऍक्च्युली आपण म्हणतो की मला त्याचा संग नको आहे, बस मी त्याचं वाईट करतोय का, मी काही चुकीचं करतोय का? पण तो ऍक्च्युली ही या रोगाची दुसरी स्टेज असते. हे आपण कालच्या आणि परवाच्या 2 श्लोकामध्ये वाचलं. आणि या 2 स्टेजेसमध्ये अजूनही सुधारण्याची संधी असते. जर आपण आपल्या एखाद्या प्रमाणित गुरुकडे गेलो आणि शुद्ध भावनेने सेवा केली, श्रवण केलं, ऐकलं, उपदेशांचं आचरण केलं, तर या 2 स्टेजच्या कॅन्सरमधून, या 2 स्टेजेसच्या मत्सर्यामधून आपण बाहेर पडू शकतो. परंतु आज आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये काय शब्द वापरलाय बघा भगवंतांनी. द्विषतः, द्वेष. बद्ध वैरस्य, वैर भावनेने वागतो, द्वेष करतो, वैर भावनेने वागतो, त्याला मात्र मनाची शांती मिळत नाही. आता या स्टेजला गेलेला हा जो रोग असतो तो दुरुस्त करता येत नाही. व्हेरी डिफिकल्ट. आता या 3 स्टेजमध्ये, आता पुढच्या उद्याच्या श्लोक मध्ये म्हटलेला आहे, काय शब्द वापरलेला आहे? अवमानिना. जो अवमान करतो. अवमानचा काय अर्थ असतो? द्वेषाच्याही पुढची स्टेज, म्हणजे ऍक्च्युली फिजिकली आपण त्या व्यक्तीला काहीतरी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स लास्ट स्टेज. त्याची निंदा करणे, अवमान, दुसऱ्यासमोर जाऊन काहीतरी सांगणे, तिसऱ्याला काहीतरी सांगणे, त्याच्या प्रॉपर्टीची काहीतरी हानी करणे, त्याच्या मागे जाऊन काहीतरी करणे, ही लास्ट स्टेज असते. त्याच्या आधीची ही स्टेज आहे आजच्या श्लोकात सांगितलेली, त्याला म्हटलेलं आहे द्वेष. द्विषतः, जो द्वेष करतो, म्हणजे जो ऍक्टिव्हली द्वेष करतो. आतापर्यंत तो फक्त उपेक्षा करत होता. ऍक्टिव्हली द्वेष करणे आणि उपेक्षा करणे याच्यातला संबंध काय आहे? की आजपर्यंत आपण विचार करत होतो की तो व्यक्ती जिथे आहे तिथे मला काम करायचं नाही, किंवा तो त्या व्यक्तीला मला बघायचं नाही, किंवा दूर राहायचं आहे, किंवा भगवंतांकडे आपण प्रार्थना करतो. आता आपण मनातून अशी इच्छा प्रकट करतो की त्या व्यक्तीचं नुकसान व्हावं. ऍक्च्युली करत नाही, परंतु मन ऍक्टिव्हली द्वेष करायला लागतं. बऱ्याचदा आपण हे जस्टिफाय पण करतो. जस्टिफाय म्हणजे काय? आपण हे प्रूव्ह करायचा पण प्रयत्न करतो की प्रभूजी मला त्यांनी इतका त्रास दिलेला आहे, मग त्याचा पाय मोडू दे उद्या कुठेतरी ऍक्सिडेंट मध्ये, असं मी भगवंतांकडे प्रार्थना केली. यात चुकीचं काय आहे? कितीही आपल्याला त्रास दिलेला कोणी असो, परवा आपण चर्चा करत होतो, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला नसला पाहिजे. हा, ते चुकीचं करतो,
तो सुधारावा याची प्रार्थना केली पाहिजे, परंतु त्याचं नुकसान व्हावं अशी प्रार्थना आपण करायला लागलो, मनामध्ये असे विचार करायला लागलो, तर त्याला म्हणतात द्वेष. आणि त्याचा परिणाम काय सांगितलाय भगवंतांनी इथे? न मनः शांती मृच्छती, त्याच्या मनाला कधीही शांती भेटत नाही. का? कारण तो मनामध्ये कंटिन्युअसली हेच विचार करत असतो, त्याचं नुकसान व्हावं, त्याचं नुकसान व्हावं, त्याचं नुकसान व्हावं. आपण आपला विचार बंद करतो आणि त्याचाच विचार जास्त करत असतो दिवसभर, हो की नाही? आता तो काय करत असेल, फेसबुक व्हॉट्सअप वरती आपण जाऊन त्याचे स्टेटस चेक करतो, असं एखादं वाक्य लिहितो फेसबुक वरती व्हॉट्सअप वरती वगैरे पाठवतो, जेणेकरून ते त्यालाच लागेल. दाखवतो असं की आपण सगळ्यांसाठी हे वाक्य टाकतोय, पण आपल्या मनात माहिती असते हे त्याच्यासाठी टाकलेलं आहे. असा कसा काय तो माझ्याशी वागू शकतो? इतके वर्ष मी भक्ती करतोय. ऍक्टिव्ह द्वेष निर्माण होतो. या ऍक्टिव्ह द्वेष कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेजला 4थ्या स्टेजला माणसाचा कॅन्सर बरा होऊ शकतो का? चान्सेस 1% कमी असतात, हो की नाही? म्हणजेच या स्टेजला गेलेला भक्त हा कधीच भक्ती करू शकत नाही, कारण त्याचं मनच शांत नसतं. तो जप करू शकत नाही. जप करायला जरी लागला हरे कृष्णा हरे कृष्णा, तो काय करत असेल हरे कृष्णा हरे कृष्णा, त्याचं वाईट होऊ दे, हरे कृष्णा हरे कृष्णा. मना जपामध्ये मन लागत नाही, मंदिरामध्ये मन लागत नाही, सत्संगामध्ये मन लागत नाही. मनाची शांती पूर्णपणे निघून जाते. ज्याच्या मनाची शांती निघून गेली तो कसा भक्ती करणार, तो कसा जप करणार? नाही या जगातलं त्याला सुख मिळतं, नाही त्याची मुक्ती होते. इतकी वाईट अवस्था होते, हो की नाही? इंटरेस्टिंगली प्रभुपाद काय म्हणतात बघा, तात्पर्यामध्ये वाचूया आपण. या श्लोकामधील 2 शब्द प्रयोग, भूतेषु वैरस्य, इतरांशी शत्रुत्वाने वागणे, आणि द्विषतः परकाये, द्विषतः परकाये, इतरांच्या शरीराचा द्वेष करणे, महत्वपूर्ण आहेत. हे 2 शब्द महत्वपूर्ण आहेत. आता हा जो परकाये शब्द आहे ना, हा देखील खूप महत्वपूर्ण आहे. त्याचा अर्थ प्रभुपाद देतात सेपरेटिस्ट मेंटॅलिटी किंवा पृथक भावी. मागचे बरेच श्लोक आपण हे पृथक भावी पृथक भावी पृथक शब्द वाचतोय. भगवद्गीतेमध्ये पण हा शब्द येतो, पृथक भावी पृथक भाव. म्हणजे काय? सेपरेटिस्ट मेंटॅलिटी. सेपरेटिस्ट म्हणजे स्वतःला सेपरेट पाहून फक्त स्वतःचा विचार करणे. तो आणि मी वेगवेगळे आहोत, माझा स्वार्थ महत्वाचा आहे, त्याचा महत्वाचा नाही. त्याला म्हणायचं सेपरेटिस्ट मेंटॅलिटी. मग अशा वेळेला आपण फॅमिलीमध्ये देखील, मित्रामध्ये देखील, भक्तांमध्ये देखील, जे एकत्र जवळचे असतात, तरी देखील आपण जर पृथक भावी असलो, सेपरेटिस्ट मेंटॅलिटीचे असलो, तर आपल्या मनात काय चाललंय ते आपण दुसऱ्याला सांगत नाही. आपण आपलेच प्लॅन करतो आपल्या सुखासाठी, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करत नाही. आणि मग अशा वेळेला आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होतो, दरार निर्माण होते, मैत्री तुटते, विश्वास राहत नाही, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. हे खूप डेंजरस असतं सेपरेटिस्ट मेंटॅलिटी. याचं सिंपल उदाहरण म्हणजे सेपरेटली विचार करणे. सिंपल उदाहरण, घरातले सगळे विचार करतायत उद्या सत्संगाला मंदिराला जायचं, आणि एकटाच विचार करतोय नाही मला माझ्या मित्रांबरोबर फिरायला जायचं, तो सांगत पण नाही. मन जुळलेली नसतात. भगवान कपिल देव माता देवहूतीला मागच्या अध्यायामध्ये सांगतात, जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो त्याचं आणि भगवंतांचं मन इतकं जुळलेलं असतं की भगवंत त्याच्या मनाचा कंट्रोल घेतात. म्हणजे तो काय विचार करतोय ते भगवंतांना माहिती असतं. तसंच आपल्या कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये, सत्संगामध्ये आपण निखळ सरळ मार्गी आणि साधं आपलं वागणं असलं पाहिजे. आपल्या जे मनात जे काय ते दुसऱ्याला सांगून टाकलं पाहिजे. स्वार्थी भावनेने आपण जर विचार करायला लागलो तर त्याचं रूपांतर ऑटोमॅटिकली द्वेषामध्ये होतच. कारण माझा स्वार्थ पूर्ण करणे हा माझा उद्देश असतो, मग आपण ही गोष्ट दुसऱ्याला सांगत नाही, हळूच आपला स्वार्थ साधून घेतो.
आणि मग याच्यातून अविश्वास निर्माण होतो, डिस्ट्रस्ट निर्माण होतो, है की नाही? हे द्वेषाची सुरुवात असते, सेपरेटली विचार करणे, सेपरेटिस्ट मेंटॅलिटी ठेवणे. प्रभुपाद सांगतात हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत, वैरस्य आणि द्विषतः परकाये, द्वेष करणे. जो मनुष्य इतरांचा द्वेष करतो व इतरांशी वैर भावनेने वागतो तो कधीच सुख अनुभवू शकत नाही. कॉमन सेन्सनी विचार करा. हे बऱ्याचदा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, लोकांना लक्षात येत नाही, परंतु हा एकदम कॉमन सेन्स आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा द्वेष करता किंवा दुसऱ्याची वैर भावनेने वागता, पहिली गोष्ट त्याचं नुकसान हो न हो, डझंट मॅटर, इमिजिएटली म्हणजे इमिजिएटली पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमच्या मनाची शांती निघून जाते, गॉन. लक्षपूर्वक याचा तुम्ही पाहिजे तर नेक्स्ट टाइम याचा अनुभव करा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होईल, हे तुम्ही याचा अनुभव करू शकता. इमिजिएटली, जास्त वेळ पण लागत नाही, इमिजिएटली तुम्ही दुःखी होता. समजा तुमच्या मनात विचार आला, हा व्यक्ती मला खूप त्रास देतो, माझा शेजारी, त्याचं घर जळून जाऊ दे, त्याला लकवा मारू दे, त्याचा कुठेतरी ऍक्सिडेंट होऊ दे, त्याला अद्दल घडली पाहिजे. त्याचा जरी ऍक्सिडेंट झाला, त्याचं जरी घर जळालं, नुकसान तुमच्या मनाला जास्त होतं, तुम्हाला झोप लागत नाही, मनाची शांती पूर्णपणे निघून जाते आणि त्याचं घर जायला मे बी 1 महिना लागेल. भगवंत तुमची प्रार्थना ऐकून, तुमची तेवढी शक्ती पण असली पाहिजे तुमच्या भक्तीची, भगवंत तुमची प्रार्थना ऐकायला, ते सगळं होऊन त्याचं घर जायला मे बी 1 महिना, 2 महिना, 6 महिने, 1 वर्ष लागेल. तुमच्या मनाची शांती मात्र इमिजिएटली त्या क्षणाला निघून जाते. जो अशा प्रकारे जो स्वार्थी विचार करत असतो ना, तो कधीच सुखी राहू शकत नाही. कुठेही, शहर असो, खेड असो, गरीब असो, श्रीमंत असो, काही फरक पडत नाही. तो त्याचे सुख गेलं, इमिजिएटली गेलं. भक्ती तर तो करूच शकत नाही, सुख अनुभवू शकत नाही. यास्तव भक्ताची दृष्टी अचूक व परिपूर्ण असावी. त्याने शारीरिक भेदांकडे दुर्लक्ष करावे आणि प्रत्येक देहामध्ये भगवंतांचा अंश आणि परमात्मा रूपाने स्वतः भगवंतच उपस्थित असल्याचे पाहावे. ही दृष्टी शुद्ध भक्ताची दृष्टी होय. जीवाने कोणता विशिष्ट बाह्य देह धारण केलेला आहे याकडे भक्त कधीच लक्ष देत नाही. आणि हे कधी फिक्स करायचं असतं? या द्वेषाच्या स्टेजला यायच्या आधीच फिक्स केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अवज्ञा, उपेक्षा स्टेजला असता, अवज्ञा स्टेजला आपण काय करतो, अगदी इनोसेंटली विचार करतो की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची निंदा नाही, त्याचा द्वेष नाही किंवा त्याचा संग टाळणे पण नाही. फक्त माइल्डली आपण विचार करत असतो, प्रभूजी आहेच, आता त्याच्यात काय, मला त्याच्यापेक्षा जास्त येतात, हुशार आहे मी त्याच्यापेक्षा, आता त्यात म्हटलं म्हणून काय झालं. या अवज्ञा स्टेजलाच आपण जर विचार केला, अरे हा व्यक्ती तर भगवंतांचा अंश आहे, हो की नाही, या व्यक्तीत पण भगवंतांचे काही गुण आहेत, त्यामुळे मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कसा काय झालं, होऊच शकत नाही. झालं, इमिजिएटली तिथेच फिक्स होतं. किंवा दुसऱ्या स्टेजला देखील जेव्हा आपल्या मनात विचार यायला लागतात, त्या व्यक्तीचा संग टाळला पाहिजे, त्याला, तो जिथे आहे तिथे मी सेवा करणार नाही, त्या स्टेजला देखील आपण फक्त एवढा विचार केला की अरे हा व्यक्ती भगवंतांचा अंश आहे, त्याचा संग मी टाळून मला कसं चालेल, इमिजिएटली हे फिक्स होतं. परंतु द्वेषाच्या स्टेजला मात्र गेलं, मनाची एकदा शांती गेली की खूप अवघड काम आहे. भगवंतांचा अंश असो नसो, मनामध्ये फक्त एकच विचार घुमत असतात, त्याचं नुकसान कसं होईल, त्याचं नुकसान कसं होईल, त्याचं नुकसान कसं होईल, की नाही. काल अमोल प्रभूजींनी प्रश्न विचारलेला की प्रभूजी हे कळतंय पण फिक्स कसं करायचं, आणि मी समजावून सांगत होतो की हे जर आपण ऑनेस्टली आणि सिन्सिअरली याचा विचार केला तर आपण फिक्स करू शकतो.
मी मागे एकदा याच 4 श्लोकांवरती लेक्चर दिलेला, तेव्हा एक छोटीशी स्टोरी सांगितलेली, तुम्हाला आठवते की बघा. काल मला क्लास झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. ऍक्च्युली सिन्सिअरिटी किंवा ऑनेस्टी, प्रामाणिकपणा म्हणजे काय असतंय की आपण एखाद्या गुरुकडे जातो आणि त्याला म्हणतो की मला शुद्ध भावनेमध्ये भगवत भक्ती करायची आहे, मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि बस ते मार्गदर्शन घ्यायची आपली तयारी असली पाहिजे. याच्याबद्दल एक उदाहरण, खूप छान उदाहरण आहे. ते म्हणजे बेंगालमध्ये एक ब्राह्मण असतो. खूप हुशार असतो, खूप 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 अत्यंत हुशार असतो. त्याने सगळे वेद वाचलेले असतात, सगळ्या वेदांचा, भागवतमचा अभ्यास केलेला असतो. अतिशय प्रामाणिक असतो, अतिशय विनम्र असतो. आणि एक दिवस तो विचार करतो की आता भौतिक आसक्ती पूर्णपणे सोडून दिली पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे आणि भगवंतांची सेवा केली पाहिजे. बास झाला, आता ग्रहस्थ आश्रमातून बाहेर पडलं पाहिजे. मग तो बंगालमधून वृंदावनला येतो. विचार करतो की वृंदावनला जाऊन एखादे शुद्ध गुरु, त्याला त्यांच्या कानावर पण माहिती असतं, एक गुरु त्यांनी ठरवलेला असतो, त्याच्याकडे तो जातो. तो आपलं सगळं बॅकग्राऊंड सांगतो आणि म्हणतो की मला तुमच्याकडून दीक्षा हवी आहे, मला तुमचा आश्रय हवाय, मला तुम्ही गुरु शिष्य म्हणून स्वीकार करा आणि प्लीज मला मार्गदर्शन करा. ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर त्या गुरुच्या लक्षात येतं की हा आहे खूप प्रामाणिक, खूप हुशार, विद्वान, याच्या मनामध्ये सिन्सिअर प्रामाणिक इच्छा पण आहे. परंतु हे सगळं जे बॅकग्राऊंड त्यांनी सांगितलं याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की थोडाफार अहंकार याच्यामध्ये आहे. मी सगळ्यांपेक्षा हुशार आहे, हे थोडंफार याच्यामध्ये आहे. मग ते गुरु त्याला म्हणतात की तू एक काम कर, वृंदावनमध्ये तू आता बाहेर जा आणि तुझ्यापेक्षा कुठल्याही गुणाने, शारीरिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, कुठल्याही पद्धतीने तुझ्यापेक्षा थोडासा कनिष्ठ असलेला एखादा व्यक्ती, वस्तू, प्राणी तू उद्या माझ्यासमोर घेऊन ये आणि मग मी तुला लगेच दीक्षा देतो. तो विचार करतो, यात काय अवघड आहे, आत्ता बाहेर जाऊन कोणाला पण घेऊन येतो मी, कारण मला माहिती आहे मी सगळे वेद वाचलेत, सगळ्याचा अभ्यास केलाय, रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाला मी घेऊन येतो, आजच्या आजच माझी दीक्षा झाली. वाव. तो विचार करतो, मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर गुरु महाराज तयार होतील. तो बाहेर जातो, बघायला लागतो. तो हुशार असतो, प्रामाणिक असतो. सगळ्या लोकांना बघितल्यावर पहिला विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो की गुरु महाराजांनी सांगितलंय म्हटल्यावर याच्यामध्ये काहीतरी ट्रिक असणार, थोडस विचार करूया म्हणतो. तो विचार केला पाहिजे थोडासा. मग रस्त्यावरती सगळ्यांना पाहतो की अरे हे तर व्रजवासी आहेत, वृंदावनमध्ये राहणारे आहेत. आपण इतके खालच्या पातळीचे आहोत की इतके दिवस वृंदावनचा वास पण आपल्याला मिळाला नाही. हे लोक रोज वृंदावनची, व्रजभूमीतला रज, धूळ आपल्या पायाला टच करतात, आपल्या हाताने टच करतात, आपल्या बॉडीने टच करतात. हे माझ्यापेक्षा खालचे कसे होऊ शकतील? तो म्हणतो कुठल्या व्यक्तीला नेऊन काही चालणार नाही, आपण एक काम करूया, कुठल्या तरी जनावराला घेऊन जाऊया. मग तो विचार करतो गाईला घेऊन जाऊया. एक गाय दिसते, गाईला घेऊन जाऊया. मग आणि परत विचार करायला लागतो की आपल्यापेक्षा गाय, आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं पण पाहिजे गुरु समोर नेऊन, नुसतं घेऊन चालणार नाही. मग कसं प्रूव्ह करून दाखवायचं? मग तो विचार करतो गायचं काय फंक्शन आहे, माझं काय फंक्शन आहे. त्याच्या लक्षात यायला लागतं, अरे गाय तर सगळं खाते आणि एका दिवसामध्ये आपल्याला एकदम पॉवरफुल असं खत देते. ते जर ती केली नाही तर आपल्याला अन्नधान्य पण मिळणार नाही. डेफिनेटली माझ्यापेक्षा गाय श्रेष्ठ आहे. म्हणून आता काय करायचं? प्रसाद असं शोधत एक आठवडा निघून जातो. त्याला वाटलं होतं एका दिवसात जाईल, एक आठवडा निघून जातो. प्रसाद खातो. दुसऱ्या दिवशी शौचाला जातो आणि त्या मलामध्ये एक किडा दिसतो त्याला. तो म्हणतो हा किडा घेऊन गेला तर डेफिनेटली आपण जिंकणार.
याच्यापेक्षा आता खालचं कोण असू शकणार आहे? मलातला किडा आहे हा. परंतु त्याची विचार करण्याची शक्ती असते, ती त्याला पुन्हा विचार करायला भाग पडते. तो विचार करायला लागतो की ऍक्च्युली हा मलातला किडा भगवंतानी याच्यासाठी बनवलाय की हे जे मल आहे ते पटकन खाऊन त्याचं रूपांतर पुन्हा मातीमध्ये करता येईल. हा तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ निघाला. तो चकित होतो. आता कोणाला न्यायचं? मला तर आता दीक्षा मिळणारच नाही. परंतु तो प्रामाणिकपणे एक आठवडा गेल्यानंतर त्या गुरुकडे परत पुन्हा जातो आणि प्रामाणिकपणे हात जोडून म्हणतो की मला माफ करा, मी कोणालाही आणू शकत नाही, कारण मला या 7 दिवसामध्ये माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेलं कोणीच सापडलं नाही. त्यामुळे मला वाटते मला आता परत बेंगालला परत जावं लागेल. त्याचे गुरु म्हणतात की आता तू दीक्षेला पात्र झालास, आज तुला मी दीक्षा देऊ शकतो. पण त्याच्या मनामध्ये जी थोडीफार अवज्ञा होती, थोडीफार उपेक्षेची भावना होती, ती पण निघून जाते. ती कशी घालवायची हे त्याला माहिती नव्हतं, किंवा ती आपल्यामध्ये आहे ते पण त्याला माहिती नव्हतं. परंतु गुरुने ते हेरलं आणि ते गुरुने ते बाजूला पण केलं. त्याच्यासाठी त्याची पात्रता काय होती? प्रामाणिकपणा, बाकी काही नाही. हो की नाही? हे असेल तर आपण एकदम इझिली हे करू शकतो. परंतु या द्वेषाच्या स्टेजला गेलेला मनुष्य मात्र गुरु समोर पण शांत बसत नाही. गुरुने जरी समजावून सांगितलं तरी तो म्हणतो असं केलं होतं त्यांनी, माझ्याशी असा वागला होता. कधी कधी मी स्वतः पाहिलेलं आहे बरं का, गुरु समोर हु 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 म्हणतात, यस गुरु महाराज, यस गुरु महाराज, ओके गुरु महाराज, आणि बाहेर जाऊन परत गुरु महाराज काय सांगतात, मला किती त्रास दिलाय त्यांनी मलाच माहिती आहे. ही खूप डेंजरस स्टेज असते. या स्टेजला एकदा गेलं की संपलं. तुमचा हा रोग दुरुस्त करणे महाभयानक कठीण आहे. एखादं महाप्रचंड दुःख आलं, त्या दुःखातून तुमची काय बुद्धी थोडीफार सुधारली तरच तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता, या आणि पुढच्या दोन्ही स्टेज. म्हणून या स्टेजचा रिझल्ट भगवान कपिल देव सांगतात, मनशांती पूर्णपणे गेली, गॉन केस. लिटरली मी स्वतः पाहिलेलं आहे. एक भक्त, ऍक्च्युली मी तुम्हाला ही स्टोरी बऱ्याचदा सांगितली पण, ऍक्च्युली एक भक्त आमच्या शेतावरती आलेले की काही काम आहे का विचारायला, आणि त्यांची स्टोरी अशी होती की ते 3-4 वर्ष मंदिरात राहून मंदिरात सेवा करत होते. नवरा बायको दोन्ही मुलं सगळे मंदिरात राहून सगळे मंदिराची सेवा करत होते. आणि मंदिरातला भ्रष्टाचार, मंदिरातल्या मंदिराध्यक्षाचे घाणेरडे कृत्य वगैरे बघून त्यांनी त्याच्यावरती थोडासा आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि त्यांनाच दाबून पॉलिटिक्स करून त्यांना मंदिरातनं काढण्यात आलं. त्यानंतर ते इतके द्वेषी झालेले, इतके चिडलेले, प्रत्येक वाक्यामध्ये द्वेष, प्रत्येक वाक्यामध्ये द्वेष. त्यांना मी खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला की प्रभूजी, म्हटलं बघा, तुमचं मन इतकं अशांत करून हे सगळं सुधारणार आहे का? हे सगळं फिक्स होणार आहे का? उलट तुम्ही भगवंतांकडे प्रार्थना केली पाहिजे की या बद्ध जीवांना काहीतरी सद्बुद्धी द्या म्हणून. पण ते नाही. आता त्यांनी कंठीमाळ काढून टाकली, तिलक लावत नाही, भक्ती मला आवडतच नाही. मंदिरामध्ये ज्यांनी 5 वर्ष सेवा केलेली, एकटे नाही, नवरा बायको मुलं सगळे राहून, त्यांनी इमॅजिन, त्यांच्या गुरुनी सांगितल्यावर घरदार सगळं सोडून मंदिरात गेले होते. असा व्यक्ती आज इतका द्वेषी झालेला आहे, इतका द्वेषी झालेला आहे. आणि ही द्वेषाची जी भावना असते ना, ती इतकी स्ट्रॉंग असते, इतकी स्ट्रॉंग असते, ती हळूहळू तुमचं मन असं व्हायला लागतं की प्रत्येकाचा तुम्ही द्वेष करायला लागता, प्रत्येकामध्ये काहीतरी खोट काढायला लागता, प्रत्येकाचा द्वेष काढायला लागता. कारण ती हा द्वेष भावना तुम्हाला हळूहळू अजून दांभिक बनवते, अजून दांभिक बनवते. आता रिसेंटली याच भक्तांनी माझ्याबद्दल देखील काहीतरी वाईट कोणाला तरी सांगितलेले मी ऐकलं. तर मला तर कधीच आठवत नाही त्याच्याबरोबर मी कधी वाईट वागलेलं. ऍक्च्युली मे बी वागलं पण असेल, माहिती नाही. पण हे भावना किती स्ट्रॉंग असते बघा. प्रत्येकाबद्दल काहीतरी वाईटच बघत जायचं.
आणि मग ते बोलून दाखवायचं, करून दाखवायचं. या स्टेजला गेलेला पुढच्या स्टेजला आरामात जातो. फिजिकली कोणाला तरी त्रास देण्याच्या स्टेजला आरामात जातो. त्याला कोणी थांबवू शकत नाही. व्हेरी डेंजरस स्टेज असते. या ठिकाणी म्हटले आहे की ऐहिक देहाच्या पिंजऱ्यात अडकलेला बद्ध जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात. भक्तांनी भगवंतांची इच्छा किंवा संदेश अशा बद्धात्म्यापर्यंत पोहोचविला पाहिजे व त्यांना कृष्ण भावनेने प्रबुद्ध केले पाहिजे. अशा रीतीने बद्ध जीव दिव्य आध्यात्मिक जीवनाच्या पातळीवर उन्नत होऊन त्यांच्या जीवनाचा उद्देश सफळ होईल. अर्थात मानवापेक्षा नीच योनींना हे शक्य नाही, परंतु सर्व जीवांना कृष्ण भावनेने प्रबुद्ध करणे हे मानवी समाजास मात्र नक्कीच शक्य आहे. अगदी मानवापेक्षा हीन जीव योनींना इतर मार्गांद्वारे कृष्ण भावनामय बनविता येते. उदाहरणार्थ श्री चैतन्य महाप्रभूंचे महान भक्त शिवानंद सेन यांनी कुत्र्याला प्रसाद खायला घालून त्याचा उद्धार केला. भगवंतांना अर्पण केलेले अन्नाचे अवशेष किंवा प्रसाद अज्ञानी लोकांना किंवा अगदी पशूंनाही वितरित केल्यास अशा जीवांना देखील कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत होण्याची संधी लाभते. प्रत्यक्षात असे घडले की पुढे शिवानंद सेनांचा तो कुत्रा श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये दिसला तेव्हा त्याची भौतिक बंधनातून मुक्तता झाली. या पॅराग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद काय समजावून सांगतायत की कितीही वाईट वागणारा व्यक्ती असो, प्राणी असो, कोणीही असो, प्रत्येकाकडे आपण या भावनेने बघायला शिकलं पाहिजे की तो काहीतरी पूर्वकर्मामुळे इथे अडकलाय, काहीतरी पूर्वकर्मामुळे त्याला या अशा प्रकारचं शरीर मिळालेलं आहे आणि काहीतरी पूर्वकर्मामुळेच तो इतका वाईट वागतोय, आसुरी प्रवृत्तीचा झालाय. शेवटी तो भगवंतांचा अंश आहे. त्याला जर ही भगवद्गीता कळाली, भागवतम कळालं, तर तो हे वाईट वागण्याचं सोडून देईल आणि पुन्हा भगवत भक्तीमध्ये आला तर तो या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल. तो माझ्याशी वाईट वागला काय आणि दुसऱ्याशी वाईट वागला काय, काही फरकच पडत नाही. माझ्या मनामध्ये मात्र ही भावना सदैव असली पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला कृष्ण भावना मिळाली पाहिजे. ती मिळाली तरच तो सुधरू शकतो. मी द्वेष करून तो थोडीच सुधारणार आहे, मी मारून तो थोडीच सुधारणार आहे. आणि कलियुगामध्ये माझी भावना द्वेषाच्या भावनेमुळे त्याला आजार झाला, त्याचे ऍक्सिडेंट झाला, तरी तो सुधारण्याची चान्सेस खूप कमी आहेत. उलट तो भगवंतांनाच परत दोष देईल. त्यापेक्षा खरोखरच त्याला अद्दल घडावी अशी आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर आपण त्याला भक्तिमय सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा आपण मला आणता येत नसेल तर दुसऱ्या कुणीतरी त्याला भक्तिमय सेवेमध्ये आणावं, भगवंतांची कृपा त्याच्यावर व्हावी, भगवंतांनी त्याला भक्तिमय सेवेत आणावं, त्याला कृष्ण भावना मिळावी, ही प्रार्थना आपण अगदी कळकळीने मनापासून केली पाहिजे. मग आपण पण या रोगातून मुक्त होतो, हो की नाही, आणि त्याचा पण उद्धार होतो आणि भगवंतांची सेवा पण होते. या भौतिक जगामध्ये हीच भगवंतांची सेवा आहे, प्रत्येकाला कृष्ण भावना देणे. सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे आपली रोगातून मुक्तता होते. असा विचार जर आपण केला नाही तर आपण नेहमी द्वेषाचाच विचार करणार. हा बेस्ट उपाय आहे याच्यावरती. जेवढा जास्त वाईट वागेल तेवढी जास्त करुणा, दया आपल्या मनामध्ये आली पाहिजे. अरे रे रे रे, मग तो माझ्याशी वाईट वागो किंवा कोणाशी वागो, आपल्या मनामध्ये लगेच त्याच्याबद्दल कीव आली पाहिजे. सिंपल भाषेमध्ये वाईट वाटलं पाहिजे आपल्याला. अरे हा इतका आसुरी प्रवृत्तीचा, हा कृष्ण भावनेमध्ये कसा येणार, याची सुटका या दुःखालयातून कशी होणार, हे भाव आपण मनामध्ये निर्माण केले पाहिजे. अशा भावनेमध्ये असलेल्या भक्तांचा संग केला पाहिजे. मग आपला हा तिसऱ्या स्टेजचा रोग जाऊ शकतो, मे बी. या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला आहे की भक्ताने सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्त असावे. जीवहिंसा,
भक्ताने कोणत्याही जीवाची कोणत्या प्रकारे हिंसा करू नये असे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आहे. जीवेर हिंसा, निषिद्धाचार, कुटीनाटी बंद केलं पाहिजे. कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की वनस्पती ही सजीव आहेत आणि भक्त जर वनस्पतीजन्य आहारच ग्रहण करतात तर मग ती हिंसा नव्हे का? परवा पण प्रभुपादांनी समजावून सांगितलं. तर सगळ्यात पहिल्यांदा काही पानं, शाखा म्हणजे फांद्या, ब्रांचेस व फळे एखाद्या वृक्षापासून किंवा वेलीपासून तोडून घेतली असता तो वृक्ष वा वेल मरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. याशिवाय जीवहिंसा म्हणजे प्रत्येक जीव जरी शाश्वत असला तरी त्याला आपल्या आपल्या पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारच्या देहातून संक्रमित व्हावे लागत असल्याने आपण त्याच्या यथाक्रम होणाऱ्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. म्हणजे विनाकारण कोणाला मारलं तर तो पुढचं शरीर मिळवण्यापासून त्याला आपण थांबवतो. ऍक्च्युली हे खूप वाईट असतं. भक्ताने भक्तिमय सेवेच्या तत्वाचे यथावत स्वरूपात तंतोतंत पालन केले पाहिजे आणि एखादा जीव कितीही क्षुद्र असला तरी भगवंत त्याच्या अंतर्यामी उपस्थित असल्याचे जाणले पाहिजे. भक्ताने भक्तिमय सेवेच्या तत्वांचे यथावत म्हणजे काय आहे तसं न बदलता आणि तंतोतंत पालन केलं पाहिजे. परंतु प्रभूजी असं नाही चालत. मगच आपला उद्धार होऊ शकतो, मगच आपल्या भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते. आणि सगळ्या जीवांचा आदर करायला शिकलं पाहिजे. त्याने भगवंतांची अशी विश्वव्यापी उपस्थिती अनुभवली पाहिजे. आज आपले भक्त स्वतःला जे भक्त मनवतात, श्रील प्रभुपादांच्या चळवळीतले निर्लज्ज झालेत. ऍक्च्युली हा शब्द वापरायला पण मला वाईट वाटत नाही, ह्याच्यापेक्षा कठोर शब्द वापरले पाहिजेत. कारण पर्यावरणाबद्दल आपल्याला अजिबात काही वाटत नाही. सगळे उग्र कर्मामध्ये लागलेले आहेत. आपले महान संन्यासी गुरु देखील याला बढावा देतात, वाईट वागणाऱ्या लोकांना देखील बढावा देतात, हो की नाही? जे ब्रह्मचारी, संन्यासी, वरिष्ठ भक्त घाणेरडी कामं करतात, त्यांची घाणेरडी कामं लपवून ठेवायचा आपण प्रयत्न करतो त्यांना शिक्षा देण्याऐवजी. अशा पद्धतीने आपण कसं या स्टेजला येणार, प्रत्येक जीवाप्रती समान समभाव करण्याच्या स्टेजला? आणि याच्या विरुद्ध जी कामं करतोय त्याला आपले वरिष्ठ, आपले गुरु, संन्यासी लोकच बढावा देतात, चालतंय म्हणतात. व्हेरी रॉंग. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की आपल्या भक्तांमध्ये कोणालाही झाडं, पर्यावरण, प्रदूषण, नदी, पर्वत, निसर्ग याच्याबद्दल काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. त्यांना असं वाटतं की 2 तास जप केला की झाला त्यांचा धर्म. आणि म्हणूनच सगळीकडे भांडणं आहेत, वैर आहे, द्वेष आहे. भक्तांमध्ये भांडतात, एकमेकाचे कॉलर वाढतात, एकमेकांना जीवाशी मारायला मागे पुढे बघत नाही. इतका द्वेष, माय गुडनेस, काय करतोय आपण? कितीतरी मर्डर झाले भक्तांमध्ये. हे बंद केलं पाहिजे आपण. हे भगवान कपिलदेव जे आपल्याला सांगतात हे खूप सिरियसली, या तंतोतंतचा अर्थ लक्षात घ्या. मनाने काही ठरवू नका. थोडस मी चुकीचं वागलं तर चालतंय, एवढं थोडस वेगळं केलं तर चालतंय, अजिबात चालत नाही. किंवा त्याचं कारण काही असू दे. परंतु प्रभूजी आजकाल कलियुगामध्ये खड्ड्यात गेलं परंतु आणि किंतु परंतु. तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय, हे लक्षात ठेवा. कुठला परंतु नसतोच ऍक्च्युली.
कष्टाचं काम आहे, हे कष्ट केलंच पाहिजे, रिस्क घेतलीच पाहिजे. प्रभुपादांसाठी, भगवंतांसाठी रिस्क घेणार नाही, मग तुम्ही प्रेम, तुमच्या मनामध्ये प्रेम आहे असं तुम्ही सांगता तरी कशाला? श्रील प्रभुपादांची सगळी लेटर्स जे होते ना, पत्र, ती सगळी लपवून ठेवलेली, कारण त्या पत्रांमध्ये खूप स्ट्रॉंग उपदेश आहेत. असं वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं नसलं पाहिजे. हे जे जे नालायक बदमाश वरिष्ठ भक्त होते, त्यांनी प्रभुपादांची सगळी पत्र लपवून ठेवली. मग एका भक्ताला ती सापडली, तो त्याची झेरॉक्स काढून तो पब्लिश करायला लागला, तर त्याचा खून केला अक्षरशः. काय करतोय आपण? प्रभुपादांनी काय शिकवलं आणि आपण काय करतो? संन्यासी लोकांनी, काल वाचला, कालच्या का परवाच्या प्रभुपादांच्या ह्याच्यामध्ये होतं, संन्यासीने एका स्त्रीशी एकांतात बोललं पण नसलं पाहिजे, भेटलं पण नसलं पाहिजे, बघितलं पण नसलं पाहिजे. आणि आजकालचे संन्यासी स्त्रियांना सेक्रेटरी म्हणून ठेवतात. आणि मग याच्यातूनच कोण या तंतोतंत पालनाकडे येणार? हेच आम्ही पुढे शिकवतो, हो की नाही? किती जीव हिंसा चालू आहे, किती वाईट वागणं चालू आहे. निदान हे सगळं आपण थांबवू शकत नाही, मला माहिती आहे. तुम्ही म्हणाल, प्रभूजी हे सगळं तुम्ही एकदमच का बोलायला लागलाय? हे सगळं थांबवू शकत नाही, मला माहिती आहे. परंतु आपण ह्याच्यामध्ये पडलं नसलं पाहिजे. आपण शुद्ध भक्तीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं काय झालंय माहितीये, या भक्तांकडे बघून आपल्याला वाटतंय की प्रभूजी चालतंय ना, एवढंच चालतंय ना प्रभूजी. प्रभूजी वरिष्ठ भक्त देखील करतात तसं, आपण थोडस केलं तर चालणार नाही का? नाही चालणार. वरिष्ठ आहे म्हणून त्याला परवानगी मिळत नाही भक्तिमय तत्वाचं तंतोतंत पालन न करण्याचं, थोडंफार इकडे तिकडे करण्याचं त्याला परवानगी नाही मिळत. आणि मग तो करतोय म्हणून आपण नाही करायचं, आपण तंतोतंतच पालन करायचं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा भक्तांना जे तंतोतंत पालन करत नाहीत, त्यांना तुम्ही बढावा अजिबात देऊ नका, त्यांना तुम्ही मदत अजिबात करू नका. अजून कसं असतं, एक पाऊल चुकीचं टाकलं काहीतरी कारण सांगून म्हणून तो सुधरत नाही, तो अजून 4 पावलं चुकीचं टाकतो. ते 1 पावलं टाकलेलं असतानाच त्याला जर सुधारलं नाही, तर अजून 4 पावलं चुकीचं टाकतो आणि तो चुकीची पावलंच टाकत जाणार. हे आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. समजा एखादा मनुष्य आपले 4 चौघांमध्ये आपला अपमान करत असेल, किंवा समजा अजून दुसरा एखादा मनुष्य आहे की तो आपल्यावर हिंसा करायला येत असेल किंवा आपल्याला मारत वगैरे असेल, तर मग अशा वेळेला आपण असा भाव कसा ठेवू शकतो, म्हणजे की बाबा आपण आपल्या मनात त्याच्याबद्दल द्वेष नसला पाहिजे किंवा शत्रुत्व नसलं पाहिजे, त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं हे केलं पाहिजे, वागलं पाहिजे? आपण, प्रभुपाद सांगतात, आपण काउंटर आर्ग्युमेंट किंवा काउंटर ऍक्शन घेताना आपण शास्त्रोक्त पद्धतीने आणि लॉजिकली घेतलं पाहिजे आणि अगदी विनम्रपणे, शांतपणे सांगितलं पाहिजे. समोरचा जर व्यक्ती उद्धट असेल, त्याला ते लॉजिक, शास्त्र समजावून पण घ्यायचं नसेल, सोडून दिलं पाहिजे त्याच्या मार्गावरती. त्या अशा सिच्युएशन मध्ये आपल्या मनाला, आपल्या अहंकाराला जर ठेच पोचली, तर आपण पण लॉजिक सोडून देतो. प्रॉब्लेम इथे येतो. अशा बऱ्याचशा आर्ग्युमेंट मध्ये मी पण गेलेलो आहे. शेवटी हेच असंच म्हणून त्या आर्ग्युमेंट मधून आपल्याला बाहेर पडावं लागतं की एवढं लॉजिकली समजावून सांगून देखील तुम्हाला समजत नसेल, तर याच्या पुढे मी काही समजावून सांगू शकत नाही. हरे कृष्ण. तुम्हाला जसं करायचं ते करा. आपल्याला कोणी फिजिकली हर्ट करत असेल, तर आपलं रक्षण करणे आपलं कर्तव्य असतं, त्याच्यात काही चुकीचं नसतं. परंतु शाब्दिक
जिथे बाचाबाची होते तिथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण समजावून सांगायचं असेल तर ते आपण लॉजिकली समजावून सांगितलं पाहिजे, कॉमन सेन्सनी समजावून सांगितलं पाहिजे आणि त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. नसेल तर आपण त्या फंदात पडायचं नाही, हरे कृष्ण म्हणायचं आणि बाजूला व्हायचं. जर प्रभुपाद नेहमी सांगायचे आपल्या शिष्यांना की हे हिंदू लोकांच्या नादी लागू नका, कारण हे इतके हॉज पॉज मिक्स मसाला खिचडी झालेली आहे यांची, हे तुमचं ऐकणार पण नाही, भगवद्गीता पण ऐकणार नाही. आणि मग पुढे सांगायचे प्रभुपाद, आणि जिथं जिथं हे हिंदू लोक फालतूचा धर्माच्या नावाखाली फालतूगिरी करतात तिथे तिथे त्यांचा विरोध करा. परंतु एक लक्षात ठेवा, तो विरोध करायला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही भगवद्गीता भागवतमच्या आधारे विरोध केला पाहिजे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे भागवतम मध्ये या स्कंदामध्ये या श्लोकामध्ये असं असं दिलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर तो ऐकत नसेल तर त्याला म्हणायचं हरे कृष्णा, तुला ज्या नरकात जायचं तिथे जा, आपण बाहेर पडायचं. मॅक्झिमम वेळेला काय होतं, आपल्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा आपल्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी करतं तेव्हा आपल्या अहंकाराला ठेच पोचतो, आणि अहंकाराला ठेच पोचला की आपण लॉजिक सोडतो, आपण पण मग विदाउट लॉजिक बडबडायला लागतो. ते केलं नसलं पाहिजे. मग आपण या द्वेष मत्सर या इकडे घसरायला लागतो आपण पण. चाणक्य पंडित म्हणतात आपल्याला जर तिथे कॉमन सेन्सनी लॉजिकने समजावून सांगता येत नसेल तर आपण तिथून बाहेर पडायचं, हरे कृष्ण म्हणायचं आणि बाहेर पडायचं. रूप गोस्वामी सांगतात की आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपल्या अहंकाराच्या विरुद्ध कुणी काही करत असेल, कुणी काही बोलत असेल तर ते आपण सहन करायला शिकलं पाहिजे. त्यालाच म्हणतात त्रिनादपि सुनिचैन तरोरपि सहिष्णुना, सहन. कारण माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मी कामच करत नाहीये, त्यामुळे माझ्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं कोणी आलेलं असेल तर मला राग यायचा काय संबंध आहे, उलट त्याचे आभार मानले पाहिजेत. प्रभुपाद कसं म्हणतात की नाही, प्रभुपादांनी 2-3 वेळा बिझनेस सुरू केला आणि ते सगळे बुडले बिझनेस. त्यांनी त्यांचे आभार मानले, माझा बिझनेस तुमच्यामुळे बुडाला, खूप चांगलं झालं, आता मी भगवंतांच्या कामाला लागू शकतो. पण तेच आपली इंद्रिय तृप्ती, अजून आपली आसक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीवर असेल तर आपण लगेच विचार करतो माझा पैसा त्याने घेतला, माझ्या आडवं तो आला, आपलं नुकसान होतं. परंतु हा क्रोध आपण थांबवू शकत नाही, त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये केला पाहिजे. जसं की कोणी भगवंतांच्या विरुद्ध वागत असेल, धर्माच्या विरुद्ध वागत असेल, भक्तांच्या विरुद्ध वागत असेल, भक्तीच्या विरुद्ध वागत असेल तर त्याला आपण खडा जबाब दिला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे, प्रसंगी मारहाण पण केली पाहिजे. अर्जुनाला तेच सांगितलं जातं, बजरंग बलीनी तेच केलं, लंका का जाळली, कारण प्रभू रामचंद्रांच्या बद्दलचा अपमान त्यांना सहन झाला नाही. माझा अपमान किती पण करा म्हणाले तिथे रावणासमोर बसून, परंतु भगवंतांचा अपमान मी सहन करणार नाही. तिथे क्रोध वापरायचा. आपण जनरली आपल्या अपमानासाठी क्रोध वापरतो, मग आपण या स्पायरलमध्ये घसरत जातो. आणि याच्यामध्ये घसरत जायचं नसेल तर आपण एक लक्षात ठेवायचं, बोलताना कधीही लॉजिकली बोलायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, काल एक व्यक्ती मला म्हणत होती की श्रीमद भागवत पुराणमध्ये सांगितलेलं आहे की या जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे भूक. त्यामुळे लोकांना अन्न देणे, गाईला अन्न देणे हे सगळ्यात मोठं कार्य आहे. मी त्यांना सिंपल विचारलं की हे भागवतमच्या कुठल्या स्कंदामध्ये, कुठल्या अध्यायामध्ये, कुठल्या श्लोकामध्ये सांगितलंय. त्यांचं उत्तर काय होतं माहितीये, तुम्हीच वाचा की आणि शोधा. अरे 18,000 श्लोक आहेत आणि मी रोज वाचतोय भागवतम, मला माहितीये हे कुठेच लिहिलेलं नाहीये. तुम्ही म्हणताय ना की भागवतम मध्ये हे लिहिलेलं आहे, तर तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे ना भागवतम मध्ये कुठे लिहिलेलं आहे. हिंदू लोकांनी अक्षरशः चेष्टा करून ठेवली आहे भगवद्गीता भागवतमची, आणि मग तो गप्प बसला. भगवंतांबद्दलचा धर्माच्या विरुद्ध असा जो अत्याचार अन्याय असतो तो आपण सहन केला नसला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आपण बोललं पाहिजे. त्याच्यासाठी थोडस आपण ज्ञानी झालं पाहिजे. आणि आपल्या विरुद्ध कोणी बोलत असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल
ते आपण सहन करायचं, कारण ते आपल्या भल्यासाठीच असतं. इथे जाता जाईना इंद्रिय तृप्ती जर एखाद्या व्यक्ती घालवत असेल तर त्याचे आभारच मानले पाहिजेत. आपण म्हटलं थँक्यू व्हेरी मच, हो की नाही? आणि बऱ्याचदा भगवंत अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला टाकतात जेणेकरून तुमचा अहंकार निघून जाईल, जेणेकरून तुमच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा निघून जाईल. आपण भगवंतांचे पण आभार मानायचे, त्या व्यक्तीचे पण आभार मानायचे, आणि जास्त तंडत बसायचं नाही अशा व्यक्तींची. जो इलॉजिकल असतो की नाही, तो इलॉजिकल असतो त्याच्याशी जास्त तंडत बसायचं नाही. हरे कृष्ण म्हणायचं आणि बाजूला व्हायचं. हा, कुणी फिजिकली अटॅक करत असेल तर स्वतःचं संरक्षण आपण केलं पाहिजे त्याच्यापासून. आपणहून कधी कोणावरती फिजिकल अटॅक करायचं नाही, मग ते कितीही वाईट वागलेला असू दे माणूस. कलियुगामध्ये फिजिकल अटॅक इज नॉट अलाउड. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय कलियुगामध्ये फिजिकल अटॅक अलाउड नाहीये, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.